नमस्कार, मी दिव्या कांबळे. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी तसेच सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 5 हेडलाईन्स वरती. कोल्हापुरात भरधाव इनोव्हा कारचा कहर, तिघांचा जागीच मृत्यू. गांधीनगर येथील तरुण आढळला, माधळे येथे मृतावस्थेत, अपघात की घातपात, चर्चांना उधाण. कागल तालुका भूमी अभिलेखाचा कर्मचारी लाचलुचपतच्या कचाट्यात. लाडक्या म्हशीच्या मृत्यूने कुटुंब झाले पोरखे, नातेवाईकांनी फोडला हंबरडा. नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाईच्या दर्शनाने, मंदिर परिसर भक्तिमय. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. एकीकडे नवीन वर्षाचे उत्साहाचे वातावरण चालू असताना कोल्हापुरात भरधाव कारने तिघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इनोव्हा कारच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. तावडे हॉटेल चौकात रस्त्याकडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या तिघांवर भरधाव इनोव्हा कार आदळली. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत. 31च्या पार्टीसाठी गेलेल्या गांधीनगर मधील एका तरुणाचा मादळे येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. रोहित हिरालाल निरंकारी असं या 37 वर्षीय मृताचं नाव असून हा मृत्यू आहे की घातपात याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कागल तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील दप्तरी शिवराम कृष्णा कोरवी याला फाळणी नकाशाची नक्कल देण्यासाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने फाळणी नकाशासाठी अर्ज केला होता. त्यावेळी कोरवी यांनी तक्रारदाराकडून 1000 रुपये मागितले. पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत ही लाच स्वीकारताना कोरवी यांना पकडले. त्याच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. कोल्हापूर जिल्हा दूध दुभत्या जनावरांसाठी प्रसिद्ध असून येथे शेतकरी त्यांच्या दुभत्या पशूंवर पोटच्या पोरासारखं प्रेम करतात. उत्तरेश्वर पेठ भागात गेल्या काही दिवसांपूर्वी राभाडे कुटुंबाच्या पाळीव म्हशीचा अचानक मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब पोरकं झालं. ही म्हैस राभाडे कुटुंबास वर्षानुवर्ष साथ देणार होती आणि तिच्या अचानक जाण्याने कुटुंबियाचे धैर्य आणि मनोबल ढासळले. मृत्यू झाल्यावर दफनविधीसाठी तयारी सुरू असताना चिंतामणी राबाडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. उपस्थित लोकांच्या काळजाला भिडणारा हा हंबरडा होता. घरातील प्रिय प्राणी गेलेल्या काळजीदायी वेदना पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण असून अनेक भाविक नवीन वर्षाचे संकल्प करताना दिसत आहेत. राधानगरीतील ज्योतिबा केदारलिंग मंदिर परिसरात प्राचीन गद्देगड आणि गजलक्ष्मीची मूर्ती आढळली. हा ऐतिहासिक शोध इतिहास अभ्यासक ॲडव्होकेट मिलिंद कांबळे व राहुल मंडलिक यांनी केला आहे. गड्डेगडावर गाढवाची आकृती, नागासदृश्य चिन्ह आणि सूर्यचंद्राच्या प्रतिमा दिसतात, तर गजलक्ष्मीची मूर्ती बाहुसरी म्हणून ओळखली जाते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मूर्तीचा कालखंड 11 ते 12व्या शतकातील कल्याणी चालुक्य किंवा शिलाहार राजवटीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेच्या जागा वाटपात काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटावर अन्याय करण्यात आला, असा आरोप जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला फक्त 7 जागा मिळाल्याने गटामध्ये नाराजी उभी होतीये. काँग्रेसच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार आणि आम आदमी पार्टी बाहेर पडून तिसरी आघाडी तयार झाल्याचे समोर येते. कोल्हापूरचा वैभव असलेल्या रंकाळा तलावाचा श्वास गुदमरत आहे. कोट्यावधीच्या निधीच्या घोषणा आणि कागदावरचे विकास आराखडे हवेतच विरले असून रंकाळ्याच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. क्रशर चौक येथील श्याम सोसायटीच्या नाल्यातील मैल मिश्रित सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्याने रंकाळ्याची जैवविविधता आता धोक्यात आली आहे. रंकाळा विकासासाठी कोट्यावधीच्या निधीची लोकप्रतिनिधी प्रशासनाकडून घोषणा केली जाते, तरीही संवर्धन प्रदूषणाचा प्रश्न सुटत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रंकाळा तलावाला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण सुटणार का, असा प्रश्न रंकाळा प्रेमी व नागरिकातून उपस्थित होतोय. नवीन वर्षाच्या निमित्तानं कोल्हापुरातील देशभक्त रत्नाबा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने शहरातील थोर व्यक्तींच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.
प्रत्येक वर्षी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी हा सामाजिक उपक्रम कॉलेजमार्फत राबवण्यात येतो। या उपक्रमातून स्वच्छता, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला। विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्साहाने सहभाग घेत शहर स्वच्छतेचा आदर्श निर्माण केलाय। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा। अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया। पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। तोपर्यंत नमस्कार। तरुण भारत संवाद परिवारातर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा।